नाही पण दादा हे काम मात्र सॉलिड झालं, एक नंबर. दादा त्या मुलीला अंकुशच्या तावडीतून वाचवलंय चांगलंच झालं. पण कसं आहे ना दादा, कुत्र्याची शेपटी येते, वाकडी ती वाकडीच. हा अरे सरळ करण्याचा प्रयत्न तर करू. सरळ झाली तर ठीक, नाहीतर पण दादा ते जित्या दादा बोलले ना, विषय संपला. दादांनी सांगायचं आणि आपण करायचं, आणि तसंच होईल. देवा. मामी हे घे चहा. गुणाचे ग पोर अगदी. तुलाच काळजी बघ माझी. चिंगे तू का करतेस हे सगळं? ते आमची हिरोईन सुमी कुठं आहे तिला सांगायचं ना. मामा तिला सुमी नाही सिमरन म्हणायचं. तूच सांगायची बाकी राहिली होती. गेली कुठे तुझी सिमरन ताई? का गेली सिनेमाच्या शूटिंगला? नाही ग, शूटिंगला नाही, शूटिंगची तयारी करायला गेलीये. म्हणजे लिपस्टिक आणायला गेलीये ती. या हिला इथं असं सोडून आमची हिरोईन गेले बाजारात लिपस्टिक आणायला. नाही, ती मला सांगून गेलीये मामीची काळजी घे म्हणून, आणि कुठं काय ठेवलंय हे बी सांगून गेलीये ती. याला म्हणतात उंटावरनं शेळ्या हाकणं. म्हणजे तुला नाही कळायचं, तुझा बाहेर खेळायला. बर मामी काय लागलंय तर मला आवाज द्या, मी इथंच आहे. वर मोठी झाली. पोरी पटापट मोठे होतात. हो बरं तुझं काय तब्येत ठीक आहे की अजून काय? ठीक आहे. रमाची काळजी वाटते हो मला. तिची काय काळजी? नाही आज वाड्यावर एकटेच गेले का मला, आणि रावसाहेब पण आहेत ना, भरपूर काम आहे तिथं. या धांदलीमध्ये तिच्याकडनं काही चूक होऊ नये, काही गोंधळ होऊ नये असं वाटतंय मला. काय काळजी करू नकोस, ती रामाय रामा आपली सुमी नाही, हुशार आहे पोर, होय. सगळं व्यवस्थित करेल. तू तिची काळजी करू नकोस, स्वतःकडे लक्ष दे. बरोबर काळजी आहेच म्हणा. घेतं का थोडी? नाही नाही घे, तुलाच गरज आहे जास्त. घे. रमी तुला गावात येऊन लई दिस झाले असतील ना ग? काय काय पाहिलंस तू गावात? नवसाईचं दर्शन घेतलं ना? नवसाई समद्या इच्छा पूर्ण करते. घेतलं ना, नवसाई देवीचं दर्शन घेतलं आणि गावची जत्रा पण पाहिली. त्या जत्रेत ती नेमाजीची स्पर्धा होती ना. कसा दावा आहे तुझ्याकडून? त्यात ते जिंकले होते ते अंकुश भाऊ, ते कोण आहेत ग? अगं तुझ्या पिंटात आलं विचार की, माझ्या परीस लई चांगलं सांगेल तो तुला. आणि तसे तो त्या अंकुश भाऊच्या मागे पुढे करीतच असतो की. अगं आता त्याला कुठे विचारत बसू मी, तूच सांग की. अगं आपले रावसाहेब आहेत ना, त्यांनी अंकुश भाऊच्या वडिलांना फार मोठ्या फरकाने निवडणुकीत हरवलं, नाहीतर तेच आमदार झाले असते. तेव्हापासून अंकुश भाऊ आपल्या रावसाहेबांवर खार खाऊन असतात, आणि म्हणून या नुसत्या उचापात्या करतात. आणि प्रतापदादांचं पण त्यांच्याशी काही पटत नाही. तेव्हा अंकुश आहेच जळक्या नजरेचा मेली. ए बाई, तू त्याच्यापासून लांब राहा. नाही तू गावात नवीन आहेस म्हणून सांगते, त्याच्या सावलीत सुद्धा पडू नकोस, कळलं का? चालेल. कर पटापटा कर. भाऊ 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 तुम्ही थोडं शांत घ्यायचे. भाऊ शांत घ्या. मी तर म्हणतो ना भाऊ, आपण आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. जाऊ आणि त्या प्रतापकडे राडा घालू. चला भाऊ, आता हे लई झाल्या, पाणी गळ्यापर्यंत आले. आपल्या नाकापर्यंत यायच्या आधी थांबवलं पाहिजे. हा ना भाऊ, त्याचा बाप तिथे विकासाची कामं करतो आणि आपला अपमान करतो. हा, आणि पोरग सज्जनगिरी शिकवतोय. भाऊ एक चान्स सोडत नाहीये बाप लेक आपला अपमान करण्याचा. भाऊ तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त आदेश द्या आम्हाला. नाही त्या सगळ्यांची वाट लावली ना तर बघा ते नाव विसरून जातील आपलं लक्ष. ते आत्ते बहिणीला समजून ठेवा. काय झालं भाऊ, काही चुकलं का तिचं? चुकलं? गुन्हा केलाय तिने, लय मोठा गुन्हा. आतापर्यंत सबुरीनं घेतलं, आता बस, आता नाही. हो पण भाऊ झालं काय? काय झालं? त्या प्रताप समोर अपमान केलाय तिनं माझा.
अंकुश देशमुखचा अपमान केला. पण माझा अपमान केल्याची हळद काय होतात तुला चांगलंच माहिती. भाऊ मी बघतो भाऊ, मी बघतो माझ्या पद्धतीनं. तुम्ही नका काळजी करू भाऊ. आता मी काळजी करणार नाही, आता ती तू करायची. मी जे काही करतोय ना ते या उघड्या डोळ्यांनी बघायचंय, फक्त बघायचंय. आता फक्त ती आणि मी. आमच्या दोघांमध्ये जो कोणी येईल ना त्याचा जाळ होईल. भाऊ निघ. ते काल मी तेजूसाठी ज्या स्थळाचं बोललो होतो ना, कुठलं? अहो काल नाही का आपलं बोलणं आठवलं. त्यांच्याशी आज बोलणं झालं माझं. त्यांना घरी बोलवायचं म्हणतोय. हो, काहीच हरकत नाही. तुमची हरकत कोणी विचारली? तुम्हीच ठरवा कुठला चांगला दिवस आणि सांगा आम्हाला. आई अगं काय चाललंय हे सगळं? तेजू शांत राहा. काय झालं तेजस्विनी, काय झालं? मला थोडं बोलायचं होतं. थोडं का? पोटभर बोला की. लोकशाही आहे तिथं, प्रत्येकाला व्यक्त होण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहेच की. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरात निर्णय फक्त आम्ही घेणार. बोला. हो जाऊ द्या ना, नका लक्ष देऊ तिच्याकडे. लहान आहे, मी बोलते तिच्याशी. आपण लग्नाविषयी बोलतोय तिच्या, मग ती अजून लहान कशी? बोला बोला बोला, तुमचं म्हणणं आम्हाला तुमच्याच तोंडून ऐकू द्या. मला अजून 1 वर्ष तरी किमान लग्न करायचं नाहीये. अहो आत्ताच 6 महिन्यांपूर्वी माझं ग्रॅज्युएशन झालंय आणि इतक्यात लग्न. मलाही माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आमच्या ग्रुपनी काही ट्रेकिंगचे प्लॅन्स बनवलेत, मला ते करायचेत. मला अजून भरपूर फिरायचंय, माझं सिंगल लाईफ एन्जॉय करायचंय. पण माझा लग्नाला विरोध आहे असं अजिबात नाहीये, किंवा माझ्या डोक्यात दुसरं काही असंही नाहीये. पण प्लीज तुम्ही नंतर सांगाल तसं करायला मी तयार आहे. पण मला 1 वर्ष द्या प्लीज. मिळणार नाही. शब्द दिलाय आम्ही पाटील साहेबांना, आणि आम्हाला आमचा शब्द मोडायला आवडत नाही. अशी स्थळ रोज येत नाहीत. कोपरगावचे साखर कारखानदार आहेत ते, त्यांच्या मुलासाठी विचारतोय आम्ही तुम्हाला. चांगला मुलगा आहे, उद्या आपले संबंध जुळले तर आमच्या दोघांनाही राजकीय दृष्ट्या फायदा होईल. आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ते लग्नानंतरही तुम्ही करू शकताच की. आणि राहता राहिला प्रश्न सिंगल लाईफ एन्जॉय करण्याचा, तर मग आतापर्यंत तुम्ही काय करत होता? अहो पण मी. तेजू, त्यांनी तुझं म्हणणं ऐकून घेतलंय ना, आता ते म्हणतील ते ऐकायचंय. समजलं? मंजू जरा कडी चाखून बघ तर. रमे, लई झाक झाली ग कडी. असं वाटतंय आत्ताच जेवणाची सुट्टी करावी. अगं रंग पण किती मस्त आलाय. तुला सवय का ग नेहमी कडी बनवायची? अगं आमच्याकडे म्हणजे आमच्या दुष्काळातल्या गावात कडी म्हणजे अगदी सणावाराला होणारी गोष्ट आहे. ती कसली काय रोज रोज होतीये. मग तर तुझं फारच कौतुक आहे. अगं आम्ही रोज रोज 10 यायला चहा करतो आणि 1000 यायला चुकतो. काय तुझं? अगं खरंच की, तू एवढा दुरून आलीस आणि ते दुष्काळी भागातून, आणि तू एवढी हुशार आहेस. तुझं डोकं तर सशावाने धावतं. आणि विशेष म्हणजे
तू सुगरण आहे सुगरण. तुझ्या हाताला वेगळीच चव आहे ग. पण तुला ग कसं माहिती? तू कधी चाखून पाहिलंस माझ्या हातचं? अगं आत्ता नाही का कडी चाकली आणि मला तवरून ताक भात कळतो की. रमी तुला एक सांगू का ग? काय ग? तू तुझ्या मामीची जागा घेणार असं वाटतंय मला. म्हणजे तुझ्या मामीच्या हातचं खाऊन घरातली समधी लोक लय खुश होतात. तसंच तुझ्या बाबतीत होईल. अगं असं होतं कधी? येतात गोष्टी जुळून. पण आईने जे पदार्थ हाताला हात लावून शिकवलेत ना, ते डोक्यात एकदम फिट्ट बसलेत बघ. चांगलंय की. अगं ये, असं काय पाणी होतीये? अगं आता उष्ट कोण पिणार माझं? अगं मग जेवढं लागणार होतं तेवढंच घ्यायचं की. आमच्या गावाला लोक थेंब थेंबाला तरसतात. बरं आपण आहे ना आजपासून एक काम करू. एक घमेलं ठेवूया, त्याच्यात हे सगळं पाणी गोळा करत जाऊ. मग दुपारच्याला मी टाकत जाईन झाडांना. ठीक आहे, तू जसं म्हणशील तसंच. रमे तुला अजून काय काय शिकवलं ग तुझ्या आईनं? रमाबाळ, तुम्हा दोघींना सोडून जाताना लई वाईट वाटतंय, पण आमच्याकडे दुसरा कुठलाच उपाय उरला नाही बघ. तू आमच्या पोटी जन्म घेतलास ते आमचं भाग्य आहे बाई. बाळा आम्हाला माफ कर असं म्हणण्याची मी लाज वाटते बघ. याला म्हणतात दिव्याखाली अंधार. काय इतक्यात तूच मला सांगत होतीस ना पाणी वाया घालवू नये. मग आता तुझ्या या डोळ्यातून येणाऱ्या पाण्याचं काय करायचं? कोणत्या झाडाला टाकायचं? हा काय तुझं? झाली बघ तुझी कढी. हे ठेवते. रावसाहेब, तुमची हरकत नसेल तर मी बोलू? प्रतापराव, तुम्ही आता तेजस्विनीची वकिली करणार आहात का? नाही, तसं अजिबात नाहीये. मी तेजूचा मोठा भाऊ म्हणून बोलतोय. तुमचं तेजूवर जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम माझंही आहे. आमच्यासाठी, आमच्या भविष्यासाठी तुम्ही जो काही विचार करताय तो चांगलाच असेल यात तिळमात्र शंका नाही. पण आजपर्यंत आम्ही कोणीच तुमच्या शब्दाबाहेर गेलेलो नाही. शब्दाबाहेर गेलेलो नाही? आतापर्यंत किती वेळेला आम्ही तुम्हाला विचारलं राजकारणात प्रवेश घ्या, राजकारणात प्रवेश घ्या, पण तुम्ही नेहमी ते टाळत राहिलात. तुम्हाला राजकारणापेक्षा मातीत राबायला आवडतं, चांगलं आहे. पण राजकारणात राहून पण ते करता येतं ते तुम्हाला सांगून समजत नाही. त्या विषयावर नंतर बोलू, आधी तुमचं म्हणणं ऐकून घेऊया. बोला बोला बोला. रावसाहेब, तेजू ज्या विश्वासाने 1 वर्ष मागते, मला वाटतं ते तुम्ही तिला द्यावं. आणि समजा या 1 वर्षात तिला नवीन स्वप्न पडायला लागली तर मग त्यावेळेला अजून वेळ द्यायचा का? मग तसं काही होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल त्या मुलासोबत ती लग्न करायला तयार असेल. पण आत्ता तिला जे करायचंय ते करू द्या. तिला ट्रेकला जाऊ द्या, तिला फिरू द्या, तिला तिची स्वप्न पूर्ण करू द्या. आणि लग्नानंतर जरी तिला हे करता आलं तरी तेव्हा तो निर्णय तिच्या एकटीचा नसेल. हे तेवढंच खरं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं दिला तुम्हाला वेळ, पण त्या दरम्यान काही विचित्र घडलं तर? तुम्ही तरुण आहात, तुम्हाला समजतंय मला काय म्हणायचं आहे ते. मग त्याला जबाबदार कोण? तसं काही घडणार नाही याचं वचन मी तुम्हाला देतो. मी तेजूला समजवतो आणि मला माझ्या बहिणीबद्दल पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, 6 महिने आम्ही त्यांना लग्नासाठी फोर्स करणार नाही, पण त्यानंतरचा निर्णय माझा असेल. चालेल, थँक्यू. आम्ही तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकतोय प्रतापराव. आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. तुम्ही काहीच काळजी करू नका. तेजू आमचा शब्द राखेल. येतो.
रावसाहेबांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला ग, पण काय? आपल्या समजून सांगण्याला मर्यादा येतात ना. ते मोठे आहेत, वडील आहेत, ते म्हणतील ते आपल्याला ऐकावंच लागेल. ऐकतेस ना मी काय म्हणतोय? मला काहीही ऐकायचं नाहीये. पण ते फार महत्वाचं बोलले ग. काय महत्वाचं रे? काय महत्वाचं? तिला लग्न करावंच लागेल हेच म्हणाले असतील ना? हो ना, लग्न तर करावंच लागणार आहे. पण काय? 6 महिने सँक्शन झालेत मंत्री साहेबांकडून. अगं वेडाबाई, 6 महिने दिलेत तुला. काय लग्न करायचं? काय 6 महिने? अगं तेच तर म्हणतोय, 6 महिने तुला कोणीही लग्न कर असं म्हणणार नाही, किंवा लग्नाचा विषय सुद्धा काढणार नाही. काय? रावसाहेब म्हणाले असं. खरंच? हो साहेब, चला ट्रिप प्लॅन करा, एन्जॉय करा, मज्जा करा. पण फक्त 6 महिने? फक्त 6 महिने? अगं 6 महिने दिले ते नशीब म्हण आणि एन्जॉय कर. थँक्यू दादा, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. थँक्यू काय, आणि माझ्यामुळे तुझ्यामुळे काय? फक्त ऐक, रावसाहेबांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. मी वचन दिले त्यांना. येस, डोंट वरी, मी काहीही चुकीचं वागणार नाही. आणि हो, 6 महिन्यानंतर रावसाहेब म्हणतील तो मुलगा तुला बघावा लागेल. हो. सो काउंटडाऊन बिगिन. मला टेन्शन नको दिवसा. आता मला रोज आठवण करून देणार आहेस. मी कशाला आठवण करून देऊ? मी अलार्म लावणार आहे. तू पण ना. एन्जॉय. प्रताप दादा किती चांगले आहेत ना. समध्यांना समजून घेतात आणि समजूनही सांगतात, आणि प्रत्येकाच्या मागे खंबीरपणे उभेही राहतात. मला आत्ताच्या आत्ता काहीतरी गोड खायला हवंय. पटकन माझं तोंड गोड कर. अहो पण आता मला काहीही विचारू नको, सूट. काहीतरी गोड खायला दे मला पटकन. गोड. बरं थांबा. घ्या. थँक्यू. मी आज खूप 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 खुश आहे. ऐक ना, मला खूप भूक पण लागली. मला पटकन काहीतरी खायला कर ना. तुम्हीच सांगा की तुम्हाला काय पाहिजे रे ते देते लगेच बनवून. मला काहीच सुचत नाहीये. तूच सांग ना काहीतरी. तुम्हाला आवडेल असं सांजोऱ्या करू का? सांजोऱ्या? वाव, क्या बात है. लगेच कर, लगेच म्हणजे लगेच. मी वाट बघते. माझ्या खोलीत पाठव लगेच. छोटे मालक. हा ठेवा तिथे. काही बोलायचं आहे का? आज मंदिरात जे काही झालं त्याबद्दल थँक्यू म्हणायचं होतं. त्याची काहीच आवश्यकता नाही, आणि तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. असं काही घडलं म्हणून घाबरून राहू नका, बिनधास्त राहा. आणि काही अडचण आलीच तर मला सांगा, मी आहेच. थँक्यू.